लावलेलं आपलं या महारॅलीला एक पाठी लावलेला कॅमेरा महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील साहेब पक्षाशी आणि नेत्याशी एकनिष्ठ राहावं याचे महाराष्ट्राला उदाहरण घालून दिलेले आमचे संजय राऊत साहेब या विभागाचे उमेदवार त्या जिल्ह्याचं नाक पैलवान चंद्रहार पाटील साहेब बानोडे पाटील साहेब आणि सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज या देशाची राज्यघटना धोक्यात आलेली आहे। या घटनेची मोडतोड सुरू आहे। दिवसा ढवळ्या दिल्लीला राज्यघटना जाळली, पण त्याच्यावर या देशाचे पंतप्रधान ब्र काढायला तयार नाहीत, बोलायला तयार नाहीत। मणिपूरमध्ये महिलांची नग्न दिंड काढली, त्यावर सुद्धा या देशाचे पंतप्रधान बोलायला तयार नाहीत। त्या बीजेपीचे खासदार हेगडे म्हणतात आम्ही घटना बदलण्यासाठी सत्तेत आलोय, त्याच्यावर ह्या देशाचे पंतप्रधान बोलायला तयार नाही। लोकशाहीचे एक असा प्रोटोकॉल आहे की राष्ट्रपती आल्यानंतर पंतप्रधानानं उभं राहायचं असतं। तुम्ही बघितलं असेल पेपरला, टीव्हीला, राष्ट्रपती उभे आहेत आणि पंतप्रधान खाली बसून त्यांना नमस्कार करतायत। हा या घटनेचा अपमान नाही का? आणि म्हणून ही जी घटना विरोधी ज्या बीजेपीची प्रक्रिया सुरू आहे, त्याला जर मातीमोल करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातली महाविकास आघाडी निवडूनच आली पाहिजे। याच्यासाठी या सांगलीमध्ये एक नवीन रक्ताचं पोरग चंद्रहार पाटील तुम्हाला दिलेला आहे, त्याला बहुमतानं आपण निवडून दिलं पाहिजे। आज हिंदू 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 असो दे हिंदू, या देशातला शेतकरी हिंदू आहे का नाही? या देशातला विद्यार्थी हिंदू आहे का नाही? या देशाचे संस्था चालक हिंदू आहेत का नाहीत? या देशाचे दलित हिंदू आहेत का नाहीत? काय निर्णय घेतल्या बहुजनांच्या संदर्भामध्ये? 6 वर्षात दिल्लीच्या त्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसला। प्रोटोकॉल सांगतो लोकसभेचा की पंतप्रधानांना जाऊन त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे। 144 शेतकरी मेले। पत्रकारांच्या समोर पंतप्रधान येत नाहीत, आंदोलनाच्या समोर पत्रकार येत नाहीत। 144 शेतकरी मेले, त्या शहीदाच्या एकाही घराला पंतप्रधानांनी भेट दिली नाही। अरे कुठलीही स्कीम डिक्लेअर होत असताना भारत सरकार म्हणावं लागतं, हा घटनेचा नियम आहे। आज भारत सरकार हे नाव बाजूला करून मोदी सरकार आणलेलं आहे। मोदी सरकार ही हुकुमशाही नाही का? ही हुकुमशाही का साहेब? आमच्या भागामध्ये रेशन दुकानामध्ये जी फुकट धान्य दिलं जातं मोदीच्या नावचे आलेले आहेत, फोटो मोदीचे आलेले आहेत आणि रेशन दुकानदार सांगतात आता फुकट न्या, पुन्हा मोदी आलं तरच यायचं असं रेशनदार दुकानदार सांगायला। ही हुकुमशाही नाही का? ही हुकुमशाही काढायची असेल तर महाराष्ट्रातली महाविकास आघाडी ही निवडूनच आली पाहिजे। मी हातून विनंती करतो, मताची विभागणी टाळा। काँग्रेसवाल्यांना आमचं आव्हान आहे, वरची जी महाविकास आघाडीनं दिलेला उमेदवार त्याला आज आपण सहकार्य केलं पाहिजे। जर तुम्ही सहकार्य केलं नाही तर मग पुढच्या अडचण तुमची ह्या जिल्ह्यात होणार आहे, याचं भान ठेवावं आणि येणारी हुकुमशाही उद्ध्वस्त करण्यासाठी या निवडणुकीमध्ये चंद्रहार पाटलांना निवडून द्यावं अशी एक हात विनंती करतो।